26 जानेवारीपासून नागपुरातील संविधान चौकामध्ये आदिवासी गोंड गोवारी समाजाचं जे आहे ते या ठिकाणी आमरण उपोषण सुरू आहे। किशोर चौधरी वर्ध्याचे, यवतमाळचे सचिन चचाने आणि बुलढाण्याचे चंदन कोहरे हे या ठिकाणी आमरण उपोषणाला बसलेले आहे। हे दृश्य आपण बघू शकतो नागपुरातल्या संविधान चौकातले। आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे यांच्या या आमरण उपोषणाला पाठिंबा देण्यासाठी मोठ्या संख्येनं या ठिकाणी आदिवासी बांधव जे आहेत ते विदर्भातून या ठिकाणी आलेले आहेत। हे दृश्य आपण या ठिकाणी बघू शकतो। गोंड गोवारी जमातीला जे आहे ते अनुसूचित जमातीचे लाभ मिळावे या प्रमुख मागणीसाठी हे आंदोलन या ठिकाणी सुरू आहे, आमरण उपोषण सुरू आहे। आणि त्याच आमरण उपोषणाला पाठिंबा म्हणून या ठिकाणी हे आमरण उपोषण या ठिकाणी केलं जात आहे। मॅडम, काय मागणी आहे, कशासाठी आमरण उपोषण? आमची मागणी एकच आहे की 84 पर्यंत जे आम्हाला आरक्षण होतं तेच आरक्षण सरसकट आम्हाला देण्यात यावे, ही आमची मागणी आहे। प्रथम मागणी हेच आहे। आणि ह्या मागणीसाठी आम्ही 85 पासून ज्या एकसारखं म्हणजे धरणं झाले, मोर्चा झाले खूप, आता ही शेवटची टोकाची भूमिका आम्ही घेतली कारण की महाराष्ट्र शासन आमच्याकडे लक्ष देत नाही आहे। सुप्रीम कोर्टाचा निर्णय आहे 2020चा की जे गोवारी ढालपूजा, वाघदेवाची पूजा, नागदेवाची पूजा करतात, मूठ पूजा करतात ते खरे गोंड गोवारी आहे आणि ते मुळात आम्हीच आहोत, हे शासनाला सुद्धा माहीत आहे। पण शासन आमच्याकडे लक्ष देत नाही आहे आणि या महाराष्ट्र शासनाने जर आमच्याकडे लक्ष दिलं नाही तर या पुढचा विचार आम्ही करू। त्यांना पण 2024 मध्ये त्यांची जागा आम्ही दाखवून देणार आहोत। किती लोक उपोषणावर बसले, कितवा दिवस आहे? हा 6वा दिवस आहे। 6 दिवस झाले उपोषणाला बसलेले। सचिन चचाने आणि किशोर चौधरी आणि चंदन कोहरे हे तिघजण उपोषण करत आहे। हे पोरं प्राणाची आहुती देण्यासाठी सुद्धा तयार आहे। इतके जबरदस्त सरकारकडनं काही चर्चेचं निमंत्रण नाही, काहीच नाही। एकही आमदार खासदार आमच्याकडे भरकटलेला नाही आहे। 6 दिवस झालेले आहे। आज 6 दिवसापासून हे आदिवासी गोंड गोवारी जमातीचं हे आमरण उपोषण या ठिकाणी सुरू आहे। अपेक्षा हीच आहे की सरकारनं चर्चेसाठी यावं आणि मार्ग काढावा। कॅमेरामॅन सचिन सयामसह गजानन माटे, TV9 मराठी, नागपूर। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।